कोपरगाव शहरामध्ये महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉलमध्ये आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे आणि चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 दिवसीय गोदाकाठ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या महोत्सवाचं आजचा शेवटचा दिवस आहे। 4 दिवसीय या गोदाकाठ महोत्सवामध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेले आहेत। त्याचबरोबर 350 पेक्षा जास्त जे आहेत स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। विविध प्रकारचे स्टॉल्स आहे, खाद्यपदार्थाचे स्टॉल्स असतील किंवा स्टेशनरी असतील, कपड्याचे दुकान असतील किंवा जे कृषी साहित्य आहे त्याचे स्टॉल्स या ठिकाणी असतील, असे अनेक स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। आणि जवळपास या 4 दिवसांच्या काळामध्ये नेमकं किती अर्थचक्र या ठिकाणी फिरलेलं आहे आणि एकूणच आपण पाहिलं तर किती उलाढाल झालेली आहे हे आपण जाणून घेऊया। आणि जे दुकानदार आहे किंवा इथे गोदाकाठला भेट देणारे नागरिक आहे, ग्राहक आहे, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। चला तर जाऊया या गोदाकाठ महोत्सवामध्ये। चांगल्या पद्धतीने हा सगळा महोत्सव अरेंज केला गेला। यांची व्यवस्था, इथलं त्यांचं उत्तम व्यवस्थापन चांगलं आहे आणि एक जी आपल्या स्थानिक मार्केटसाठी जी गरजेच्या गोष्टी असतात, स्थानिक उलाढाल होणं गरजेचं जे असतं, तर ते त्या पद्धतीने एक मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल ही ग्रामीण क्षेत्रासाठी जी गरजेची गोष्ट आहे ती या सगळ्या कन्सेप्टमधून खूप मोठ्या प्रमाणात क्लिअर झाली आहे। आणि असे उद्योग, अशा जो आपला उपक्रम आहे तो वारंवार जर होत राहिला तर नक्कीच या आपल्या स्थानिक गोष्टीला चालना मिळेल। पुढील सगळ्या वाटचालीसाठी मी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांना शुभेच्छा देतो। आमचं मोमोचं शॉप आहे, आम्हाला पहिल्यापेक्षा इथे खूप छान रिस्पॉन्स भेटलेला आहे। आता 4था दिवस आहे, गर्दी वगैरे कशी आहे आणि काय सांगाल? खूप छान गर्दी आहे, खूप छान देखील गर्दी आहे इथे, सर्वांना देखील रिस्पॉन्स खूप छान आहे। माझं नाव नीतू अनिल आहिरे, मी राहणार कोपरगाव आणि माझं बचत गट अन्नपूर्णा बचत गट आहे। तर मी इथं गोदाकाठला आम्ही 9 तारखेला बचत गटच्या मार्फत आम्ही हा स्टॉल लावलेला आहे। भरपूर चांगला रिस्पॉन्स आहे, व्यवस्थित होतं आहे, गर्दी पण फार पण सगळं व्यवस्थित चाललेलं आहे। नियोजन एकदम भारी होतं, जाणणारी महिला होत्या, पाणी जागेवर होतं, सगळं व्यवस्थित होतं सर। आणि आम्ही सगळ्या बचत गटच्या अन्नपूर्ण गटाच्या मार्फतातून लावलेलं। नमस्कार, मी राटमल तृप्ती, मी कोपरगावचीच रहिवासी आहे। गोदाकाठमध्ये मागच्या वर्षी स्टॉल लावला होता आणि यावर्षी स्टॉल लावला। मागच्या वर्षी रिस्पॉन्स खूप चांगला भेटला आणि यावर्षी रिस्पॉन्स खूप चांगला भेटला आणि ह्यामार्फत एक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होती महिलांना यामार्फत। धन्यवाद। नियोजन खूप छान होतं, स्वच्छताही खूप चांगल्या प्रकारे केले जाते। जसे कचरा वगैरे खाल्ल्यानंतर डस्टबिनला न टाकता असे ठेवतात, तर स्वच्छताही महिला खूप चांगल्या प्रकारे करतात, जे कामगार आहेत त्या। खूप छान नियोजन आहे इथं। आल्याबरोबर पार्किंगची व्यवस्था बघायला मिळाली, म्हणजे व्यवस्थित केलेली होती। त्याचबरोबर इथं वेगवेगळे स्टॉल, आता मागच्या वर्षी बी आम्ही आलो होतो त्याच्यापेक्षाही जादा स्टॉल आणि नवीन काहीतरी बघायला मिळालं आणि नाविन्यपूर्ण आहे हा उपक्रम। त्याचबरोबर विविध स्टॉल आम्ही बघतोय, त्याच्यामध्ये खाण्याचे असोत किंवा वेगवेगळ्या वस्तूंचे असोत, खूप छान अशी खरेदी बी झालेली आहे
आणि सर्व महिला मंडळसुद्धा फार खुश झालेले आहेत. महिला मंडळाच्या बाबतीत जर बघितलं तर बाहेर बचत गटाचे जे काही वेगळे स्टॉल लागलेत खूप सुंदर या ठिकाणी लागलेले आम्हाला बघायला मिळाले. त्यांचे ज्या किमती आहेत किंवा त्यांचे दर जे आहेत ते दरसुद्धा खूप छान आहेत आणि त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते सुद्धा खूप दर्जेदार वाटले. आता आम्ही खाऊ गल्लीत आलेलो आहे, याची मजा घेतोय. धन्यवाद. नमस्कार, मी पूनम कुलकर्णी. माझ्या ब्रँडचं नाव आहे नारी सिल्क फॅशन. इथे 4 दिवसाचा एक्सपो होता. खूप छान इथे रिस्पॉन्स मिळाला. माझ्याकडे नवनवीन व्हरायटीमध्ये साडीज आहे, खण टोपी, पैठणी टोपीज आहे. लहान मुलांचे संक्रांतीसाठी ड्रेस कलरमध्ये आहे. खूप छान रिस्पॉन्स आहे. आवडलं मला. नेक्स्ट टाइम मी नक्की प्रयत्न करेल लावायचा. मी येवल्यावरून आलेली आहे. गोदाकाठचं नियोजन खूप छान आवडलं मला. खूप छान प्रकारे त्यांनी सपोर्ट केला. थँक्यू. आपण या गोदाकाठ महोत्सवाला भेट दिली आणि येथे येऊन जे येणारे ग्राहक असतील किंवा जे दुकानदार असतील, स्टॉल्सवाले असतील, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. आणि जवळपास 4 दिवसांच्या या काळामध्ये 2 कोटीपेक्षा अधिकची उलाढाल या गोदाकाठ महोत्सवामध्ये झालेली आहे. एकंदरीत आपण बघितलं तर सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक गोष्टींचा हा संगम जे आहे तर या गोदाकाठ महोत्सवामध्ये पाहायला मिळत आहे. अनेक प्रकारचे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. त्यामध्ये खाद्यपदार्थाचे स्टॉल असतील, कपड्यांचे स्टॉल असतील, कृषी साहित्याचे स्टॉल्स असतील, त्याचबरोबर जे गृहोपयोगी वस्तू आहे, दैनंदिन वापराच्या वस्तू आहे, त्याचे अनेक स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. आणि जवळपास या 4 दिवसांमध्ये 2 ते 2.25 कोटी रुपयांची उलाढाल या गोदाकाठ महोत्सवामध्ये झालेली आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर गोदाकाठ महोत्सवामध्ये या मंचावरती रोजच्या दिवशी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे नागरिकांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद या गोदाकाठ महोत्सवाला मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि 4ही दिवस या गोदाकाठ महोत्सवाला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी, ग्राहकांनी भेट दिलेली आहे. त्यामध्ये महिला भगिनींची संख्या देखील लक्षणीय आहे. गोदाकाठ महोत्सवामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जे बचत गटाच्या महिला आहेत त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा गोदाकाठ महोत्सवामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात स्टॉल्स दिले जातात. आणि जवळपास सगळे मिळून 350 पेक्षा जास्त स्टॉल्स या ठिकाणी आहे. आणि विशेषतः महिला बचत गटाचे जे स्टॉल्स आहेत त्यांनी देखील विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल असेल किंवा विविध साहित्याचे स्टॉल्स लावलेले होते आणि त्यांना देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. मोठी उलाढाल जी आहे तर या गोदाकाठ महोत्सवामध्ये झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एक यशस्वी आयोजन या ठिकाणी गोदाकाठ महोत्सवाचं झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.